काही पण नवीनच काढतेत. तो अचुलताच नाही, तो येऊच नाही, मग तो होतो का त्याचा चुलता? अरे काय भिकारडे विचाराचे सरकार आहे यार तुम्ही. इतके भिकारडे विचाराचे नसतो. इतकं मराठ्यांचं वाटोळ करू नका रे. मराठी लय तुम्हाला असं ना थोबडून काढते ना एखादीशी. तुम्ही लय चिडवायलात, मराठ्यांच्या जीवारी वारा करायला लागलात. मराठ्यांना पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी अर्ज केलेत पण घेतले नाहीत असे लवकर अंतरवाली लिहा. आज उद्या परत रात्री सुद्धा ज्यांच्या हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेत त्यांचे घेतले नाहीत असे पण या. ज्यांनी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज दिलेत पण कुणबी प्रमाणपत्र दिले नाही असे न्या. ज्यांना हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी दिली नाही ते लोक इथं या पटापटा. ज्यांच्या 58 लाख नोंदी सापडल्यात, नोंदी असून द्यायनात, नोंद घेऊन इथं या. ज्यांनी 58 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांनी त्या नोंदीनुसार अर्ज केलेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही त्यांनी द्या. 58 लाख नोंदी आहेत, कुणबी प्रमाणपत्र 58 लाख नोंदीनुसार दिलंय पण व्हॅलिडिटी दिली नाही असे लोक या. पोरांचं वाटोळ शिकायलेत पोरं, आणि जे पोरं आता शिकायला नाही त्याचा नातो शिकन नंतर. आता चान्स आहे, म्हणू नका मग शिकायला कोणी नाही बा, बघू आता, बघून फिगू काही नाही. तुमच्या नातवाला कामाला येईल, तुमच्या पोरापोरीला येईल. कुणाच्या व्हॅलिडिटी थांबल्यात त्यांनी पटापट आज दिवसभर, रात्री आणि उद्या या. तिसरा विषय लगेच पटदिश सांगतो. ईडब्ल्यूएस आणि ईसीबीसीतून निवडी झालेल्या पोरांनी आज दिवसभर रात्रीतून या. तुम्हाला कोणाकोणाला निवडी दिल्या नाही आणि व्याज परतावे कोणाचे दिले नाहीत त्यांनी एक अंतरवालीला आज उद्या किंवा आज रात्रीतून या. अर्ज द्या. अंतरवालीत पोरं बसले तिथं, मी दाखवतो यांना कस काय अर्ज नाही तर काय. आणि ज्यांचं सारथी मार्फत विषय राहिलेत त्यांनी सुद्धा या. कोणाला शिष्यवृत्ती मिळाली नाही किंवा घरच्याला पाठवा, हे मराठ्यांनी द्या. तुम्हाला हात जोडतो रे, घरात झोपायचं बंद करा रे. वाटोळ होईल, पाऊस पडा नाही, इथं पीक पाणी नाही, नोकऱ्याला लागल्यावर पगार येतो कचाकच घरात. इकडं नाही पिकलं तरी तिकडं घर टिकत आहे. इकडे आपल्याला नोकरी नाही, शेतात काही नाही, तुम्ही झोपा घरी आणि परत बोंबालणार आम्हाला आरक्षण नाही, कुणबी प्रमाणपत्र द्यानात. या व्हायना त्या व्हायना. मराठ्यांनी जर खरबडून जागा व्हाय, आपल्या लेकराबाळाचा अपमान करायला सरकार. काल वैजापूरची घटना आहे. एकदा सोनवणे कुटुंब आहे, त्यांच्या एका मुलीचं ऍडमिशन झालेलं आहे इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये. मात्र आतापर्यंत त्याने त्यांच्या घरामध्ये खापर पंजोबापर्यंत हे कुणबीची नोंद सापडलेली. मात्र खापर पंजोबाच्या वडिलांची नोंद सापडली नाही म्हणून काल तिथं जात वैधतेचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्या सोनवण्यांच्या गावात बाकीच्यांच्या व्हॅलिडिटी झाल्यात, विकेंना हे नाही दिसत. दाखल केलं पण देत नाही. वैजापूरची घटना विकेंना दिसत नाही, हे नाही दिसत. ते बसतेत कुणाला घेऊन, कलेक्टरला. मी त्यांना काय सांगितलं होतं, मी त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही कलेक्टरांना घेऊन बसा, तहसीलदारला पण घेऊन बसा, कारण अर्ज तो स्वीकारतोय. तुम्ही एसडीएम ला घेऊन बसा, अर्ज तो स्वीकारतो. विशेष तुम्ही जात पडताळणी समितीला घेऊन बसा. महाराष्ट्रातल्या सगळ्या ते येते संभाजीनगरला, 7-8 कलेक्टर बोलीत येत. त्या कलेक्टरला खाली काय अधिकारी करतो याचा मेळ नाही. जो अर्ज स्वीकारतो त्याला बोला ना. तुम्हाला इथं अंतरवाली सांगितलं मीडिया समोर, तुम्ही काय पागल झाले का? मराठी पागल करायचे का? मराठी चिडले ना, लय तुमचे बेजारी करते ना राव. तुम्हाला सांगतो शहाणे व्हावी त्या तुम्ही. मराठी म्हणते ना आरक्षण जाऊ दे गाडून, पण यांच्याकडे बघायचं एकदा. तुमचे डोके सडले का? तुम्हाला काय सांगत होतो आम्ही की तुम्ही जात पडताळणीच्या समितीच्या अधिकाऱ्याला बोलवा, त्याला विचारा काय अर्थ नाही बाबा, सांग तुला कशी सुबी पाहिजे, तू कमून व्हॅलिडिटी देत नाही. तहसीलदारला विचार, तू का अर्ज घेत नाही हैदराबाद गॅझेट नुसार. परत 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचं का द्याय ना, तू कमून द्याय ना, हे त्यांना विचारा. कलेक्टरला घेऊन बसतात. कलेक्टर संघात पाहते, कलेक्टर तिकडे जातो. कलेक्टर म्हणतो हो आता मी तिकडे गेलो की मी आता अधिकाऱ्यांशी विचारतो. तोपर्यंत अधिकारी याला भेटत नाही. तोपर्यंत अधिकारी राखी बांधायला गेला, नाही तर तिकडे बोता असून घ्यायला गेला कुठेतरी.